नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत होतो की आता सायली रविराज आणि प्रतिमा सोबत निघालेली असते आणि वाटेमध्ये तिला आता गाडी जोरात चालत असते, त्याच दिशेने चालत असते. योगायोग बघा, त्या दिवशीसारखं आजही खूप सोसाट्याचा वाराही सुटला आहे, अंधारही झालं आहे. सगळेजण खूप घाबरलेले आपल्याला इथे पाहायला मिळते. सायली मात्र ते क्षण आठवण्याचा प्रयत्न करत असताना दरवेळेला तिला अर्धवट दिसणारे ते चित्र आज पूर्णपणे आणि स्पष्ट दिसू लागले. या गोष्टीचा तिला फार आनंद होऊ लागला. आता ती प्रत्येक गोष्ट आठवून बघू लागली. तिला प्रत्येक चेहरा एकदम नीटसा दिसू लागला आहे. त्या चेहऱ्यांना आठवून तिने एकदम स्पष्ट चित्र काढलेलं आहे. तिला तिची आई आठवत आहे, तिला तिचे बाबा आठवत आहे. अगदी ती लहानपणी हरवली असताना मधुभाऊला कशी भेटली तेही क्षण तिला आठवले आणि तिला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला. कारण इतक्या दिवस तिला शाश्वती नव्हती की ती कोण आहे किंवा ती खरंच तन्वी आहे का. आज मात्र ते स्पष्ट झालं. त्यामुळे तिला खूप मस्त वाटत असतं की आपण ज्या गोष्टी तिला साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो ती साध्य झालेली आहे. आता मात्र इकडे आपण पाहतोय आपल्या तन्वीच्या म्हणजे सायलीच्या खऱ्या ओळख जी ती आहे ना ती सांगण्यासाठी मधुभाऊंचा इतका तडफडा चालला आहे. मधुभाऊ स्वतःचा प्राण एकवटून उठण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे आजी रात्रीची घाबरलेली असते आणि आजी आता देवाकडे धावा करते, देवासमोर उभी राहून दिवा लावते, प्रार्थना करते आणि का कोणास ठाऊक आज काहीतरी घडणार आहे असं तिला सतत वाटत असतं. प्रतापला फोन लावलं तर प्रताप त्यांना म्हणतो की मी एकदम सुखरूप आहे आणि माझी मीटिंग चालली आहे आणि मी थोड्याच वेळात घरीही पोचेल. पूर्ण आजींना प्रतापचाही निरोप सांगितलेला असतो. मग असं काय घडणार आहे की आजीला इतकी भीती वाटते, कोणाबद्दल वाटते. मग सायली अर्जुन पण घरी नाही तर त्यांनाही फोन करून बघायला हवं असं इथे आजी म्हणू लागते. तर आता आपण इथे पाहतोय की सायली त्या सगळ्या जुन्या आठवणी, आई बाबा सगळं काही स्पष्ट आठवू लागलेले आहे आणि ते तिला आठवलं आहे म्हटल्यावर तिला खूप मस्त वाटते आणि ती त्या गोष्टींना पाहून खरंच खुश आहे. आज आपल्याला आपलं अस्तित्व जे हरवलेलं होतं ते पुन्हा एकदा मिळालेलं आहे. भीतीपोटी ते विसरून गेलेलं आणि आज भीती वाटली म्हणूनच ते पुन्हा एकदा सगळं काही आठवतं अगदी स्पष्ट. काय काय घडलं सगळं इत्थंभूत माहिती आता तिला आठवू लागलेली आहे. तर आपण इकडे हेही पाहू शकतो की ती खूप खुश असते, तिला आनंद झालेला असतो आणि प्रत्येक क्षण आईबाबांसोबत घालवलेली. बाबा तिला किती काळजी करायची तिची, तिला खाऊ घालायची स्वतःच्या हाताने, ते सगळं काही आठवत असतं बरं का. तर आता आपण इकडे पाहू शकतो की सायली ते सगळे क्षण आठवून किती खुश झालेली. इतके दिवस तो अस्पष्ट दिसणारा बाबाचा चेहरा, आईचा चेहरा आज किती स्पष्ट आणि एकदम क्लिअर दिसतोय आणि या सगळ्या आठवणी आठवून तिला खरंच खूप भारी वाटतंय. आणि इतके दिवस तिची ओळख ती शोधण्याचा प्रयत्न करत होती, तिची ओळख तिला आज मिळालेली आहे. सायली तिच्या तंद्रीत असते, घाबरलेले अजिबातच नाही. सगळेजण घाबरलेले आहे कारण ब्रेक लागत नाही आहे. रविराज पण घाबरला आहे, कसा ब्रेक लावा ते समजे ना. सायली मात्र स्वतःमध्ये मग्न आणि हसत असते एकदम गालतली गालत. अर्जुन पाठीमागनं बघतोय की काही केल्या रविराज काकाची गाडी स्लो होत नाही आणि मग काहीतरी अडचण आहे हे त्याला जाणवल्यावरती तो त्यांच्या गाडीच्या शेजारी धावत पळत गाडी एकदम लेवलला आणतो आणि विचारू लागतो, रविराज काका काय झालं काय झालं. तर रविराज सांगू लागलेलं आहे की काही केल्या ब्रेक लागे ना. काय ब्रेक लागत नाही ही गोष्ट खूपच भयंकर आहे. आता अर्जुनला लक्षात आले आपलं बाळ, आपली सायली, आपला सिनियर प्रतिमात्या यांचा जीव धोक्यात आहे. काय करावं त्यालाही उलगडेना समजेना. ते सगळेजण घाबरलेले, गाडीतली ती अवस्था पाहून सायली पण घाबरलेली आहे आणि सायली आता इकडे तिकडे बघू लागते कशी गाडी थांबेल. आता अर्जुनने जे बोललं होतं ती गोष्ट खरी होईल की काय अशी भीती पण वाटू लागली. बघा आता दिवा विजतोय की काय म्हणून आजीने पटकन दिव्याला हातही लावला. सुसट्याचा वारा सुटला आहे, दिवा विजू नये म्हणून आजीने तो धरून ठेवला आहे. का कोणास ठाऊक काहीतरी संकट येणार, कोणावर येणार तेही कळेना. लवकरात लवकर अर्जुन सायलीला फोन करून बघा बरं तुम्ही सगळेजण असं आता आजी म्हणू लागली. का कोणास ठाऊक आजीचा जीव खूप घाबरा झाला आहे. आजी म्हणते की सगळेजण सुखरूप येईपर्यंत मला बरंच वाटणार नाही. तर कल्पना समजत असते की तुमच्या मनातनं भीती भरली आहे ना म्हणून तुम्ही असं म्हणताय. सगळेजण व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. सायली रविराज काकाच्या घरीच तर आहे. तर आता इथे आजी ऐकत नाही तर चला आजीच्या मन समाधानासाठी अश्विन म्हणतो की आपण फोन लावून पाहूया. तर तो काय करतो, रविराज काकांना फोन लावत असतो आणि आपली अस्मिता ही म्हणते की थांब मी सायलीला फोन लावते. इकडे मात्र फारच भयंकर परिस्थिती, सगळेजण घाबरलेले. गाडी आता हालू लागली, तिरपी तारपी चालू लागली आणि काही केलं ब्रेक दाबलं जात नाही म्हणून सगळ्यांचा जीव घाबरलेला आहे. घाबरलेल्या परिस्थितीत आपली सायली ज्या वेळेला मागे वळून पाहते तिला ते लहानपणीचा तो बाबू आठवतो. बाबूने कसं खुणवलं होतं की तुम्ही सगळेजण मरणार
तर ते सगळे ते क्षण तिला आठवतात. बाबूसुद्धा क्लिअर आज आठवलं आहे तिला आणि ती घाबरलेली असते. इथे सिनियरला अर्जुन सांगत असतो हँड ब्रेक दाब, हँड ब्रेक दाब. तोही काम करत नाही आहे. इथे अर्जुनला आपला काका सांगू लागतो. आता अर्जुन म्हणतो की नाही मग काय करायचं. मग तो सांगू लागलेला असतो की गाडी हळूहळू कशी स्लो करायची. अगदी हळूहळू गाडी कमी करण्याचं इथे सीन पाहायला मिळतो. इथे सायली घाबरलेली असताना तिला मधुकर भाऊनी कसं समजून सांगितलं आणि घरी घेऊन गेलेली ते क्षण तिला एवढा गडबडीत पण आठवतं आहे. आता इथे अर्जुन जोरात ओरडून सिनियर सिनियर म्हणत त्याला आता गाडी एका झाडाच्या बाजूने हळूहळू पुढे न्यायला सांगितली आणि स्वतःही त्या गाडीला तिरपी गाडी लावत असं थांबवण्याचा प्रयत्न करताना बघायला आपल्याला पाहायला मिळते. तर आता कल्पना इथे प्रतिमाला फोन लावत असते. प्रतिमाही फोन उचलत नाही, रविराजही फोन उचलत नाही, सायलीलाही फोन लागत नाही, अर्जुनही उचलत नाही. हे सगळेजण कुठे गेले असतील, हा सगळा काय प्रकार आहे हे कुणाच्याही लक्षात येईना. सगळेजण घाबरलेले, कुणाला काय करावं काही सुचेना. आणि इथे ना प्रतापला फोन करून पुन्हा एकदा कल्पना विचारते की तुम्ही किती वेळात घरी येत आहे. तर तो म्हणतो मी ऑन द वे आहे, घरीच पोचतो आहे बघ 2-5 मिनटात. आता इथे सगळ्यांचे फोन लागत नाही आणि प्रताप घरी येतो आहे. मग आता काय करावं म्हणून काही सुचेना. आजी मात्र म्हणत असते की काहीही करा, त्यांच्याशी बोलणं झालंच पाहिजे. माझा जीव फार घाबरला आहे, खूप भीती वाटते. पुन्हा एकदा सायलीला फोन लावण्याची प्रयत्नात अस्मिता आणि प्रताप येतो आहे घरी. पण रविराजचाही फोन लागत नाही, अर्जुनचाही फोन लागत नाही. तर ह्या सगळ्यांचे फोन लागत नाही. मग हा सगळा काय प्रकार आहे, हे सगळेजण कुठे गेले, घरी असायला हवे ना रात्रीच्या वेळेला. आता सुमन आली बरं का घाबरलेली आणि ती म्हणते की अर्जुन, सायली, रविराज, प्रतिमा तुमच्याकडे आलेत का. तर आता सगळेजण घाबरले. आपल्याला वाटते ते तिकडे आणि ते तर तिकडे नाहीच आहे. सुमनची एवढी घाबरलेली भेदरलेली परिस्थिती पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकावा असं सगळ्यांचं चेहऱ्यांचे एक्सप्रेशन झाले. मग हे सगळेजण गेले कुठे हाही प्रश्न. म्हणजे जी आजीला वाटती भीती ती खरी आहे का, काहीतरी संकट येणार आहे का. सगळेजण आता स्तब्ध झाले. आता आपण इथे पाहतोय प्रतिमा घाबरलेली आहे आणि सायलीला ती सांगते की व्यवस्थित बस बाळा, पकडून बस, घाबरू नको, काही होणार नाही. पण इथे रविराज आणि प्रतिमा एकदम जबरदस्त म्हणजे भीती वाटत आहे त्यांना, खूप घाबरलेले ते. त्यांना त्यांचे ते क्षण आठवू लागतात. ते अजूनही त्यातनं सावरलेले नसतानाच हे पुन्हा एकदा अशी घटना घडते. तर इथे रविराजच्या हुशारीने, अर्जुनच्या हुशारीने गाडी थांबवण्याचा दोघांनी मिळून केलेला प्रयत्न आपण पाहतोय. आता गाडीचे दार उघडण्यासाठी इथे अर्जुन सांगतोय. सगळे मात्र शॉक. कुणालाही कोणीही असं काय म्हणतो शुद्धीतच नाही, भान हरपले त्यांचं. आणि रविराजला शुद्धीवर आणत अर्जुन सिनियर तू बरा आहेस ना विचारतो. तो म्हणतो की मी बरा आहे. मात्र प्रतिमा अजूनही शॉकमध्ये, एक शब्दही बोलत नाही आहे. आणि आज ना आश्रमात एक घटना घडली. लाईट गेलेली असताना आपली कुसुमताई मेणबत्ती घेऊन जात असते. तर ती पाहते तर काय इथे ना एकदम भयंकर अशी परिस्थिती बरं का. मधुकर भाऊ तडक असे उठून उभे आपल्या कुसुमताईसमोर. कुसुमताईला काय करावं काही सुचेना. एक तर अंधारामध्ये ती मेणबत्ती घेऊन चाललेली आणि त्यातच हे असे तडकन उठून बसले. बापरे, इतकी घाबरली, तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नाही. आणि मधुभाऊ आज बरे झाले हे लक्षात आलं आहे का. मधुभाऊ उठून बसले. प्रतिमा आता जरा भानावर येते. अर्जुन तिला शुद्धीवर आणतो. सिनियरलाही हाका मारून शुद्धीवर आणलं जातं. आणि मग दोघेही ज्या वेळेला आम्ही बरे आहोत असं बोलतात तेव्हा अर्जुनला जरासं बरं वाटतं. आता सायलीला इथे अर्जुन पाहतो. सायलीच्या चेहऱ्यावर प्रचंड असं तेज आहे, तिला खूप आनंद आहे आणि ती हसत असते एवढ्या परिस्थितीत. अर्जुन तिला कसं बसं बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि तिला हळूच खुणवतो. तुला जे करायचं होतं ते यशस्वी झालं ना. आणि तीही डोळ्यांनी खुणवते. हो, मला जे हवं होतं तेच घडलं, मला सगळं आठवलं. आता आपण इकडे पाहतो आहे की सुमन घाबरली आहे. घरी कोणीच नाही, कुणाचे फोन लागत नाही, काय करावं ते सुचत नव्हतं. मग तिने थेट निर्णय घेतला इकडे सुभेदारांच्या घरी यायचं. आणि इकडे किल्लेदार कुठे गेले हे माहीत नाही. सकाळी जाताना थोड्या वेळापूर्वी जाताना सांगून गेले की आम्ही थोड्या वेळात परत येतो. पण इतका वेळ होऊन गेला पण अजूनही घरी आले नाही. ही जी भीती सुमनला आहे तिने ती सगळ्यांसमोर व्यक्त केली. आता सगळेजण कुठे गेले हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आणि सगळेजण आता विचारात पडले हे काय घडले. आणि आपली सायली तर बरी असेल ना, आणि आपली प्रतिमा तर बरी असेल ना. ह्या भीतीपोटी आजी देवाचा धावा करू लागली. देवाचं नामस्मरण करत बसूया, माझं मन खूप अस्थिर झाले असंही इथे आजी म्हणते. आणि सगळेजण एकमेकांची समजूत काढत आहे.
तर आपण इकडे पाहू शकतो की सगळेजण गाडीतनं बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर प्रतिमा सगळ्यात पहिले सायलीला विचारते, तुझं तब्येत बरी आहे ना, तुला काही झालेलं तर नाही ना. आता ही ना सगळ्यांना काही न बोलता फक्त घट्ट अशी मिठी मारते आणि चौघंही तुम्ही सुखरूप आहात या गोष्टीची जी आपल्या अर्जुनला आनंद झाला आहे त्याने तो व्यक्त पण केलेला आहे. आणि चौघांनाही तो असं पकडतो आणि घट्ट अशी मिठी मारतो आणि सायलीला म्हणतो की तुला नक्की बरं वाटतंय ना. तर ती म्हणते, आज मला खरंच खूप आनंद झाला आहे. मला जी गोष्ट हवी होती इतके दिवसापासून आज ती मिळाली. इथे ह्या दोघांना काहीच कळत नाही की सायली कशाबद्दल बोलते, पण अर्जुनला समजले की ती कशाबद्दल बोलते. अर्जुन मात्र फार खुशी, त्याला लहानपणीची तन्वी मिळाली आणि ज्यावेळेला हे सगळं सगळ्यांना सांगेल ना सायली, तर सगळ्यांना किती आनंद होईल ह्या गोष्टीचा. तो खरंच खूप मोठा साक्षीदार आहे. आणि ही गोष्ट आत्ता सांगायची का सगळ्यांना, तर सायली म्हणते नाही, योग्य वेळ येऊ द्या, आत्ता सांगणं योग्य नाही असंही ती त्यांना सांगते. पुढील भागात आपण पाहतोय अर्जुनला घरून फोन येतो, सगळेजण फार घाबरलेले आहेत आणि सगळ्यांना तो सगळ्यांना मग तो सांगतो की आम्ही सुखरूप आहोत, घरी येतो, थांबा. मग जेव्हा घरी जातो ना त्यावेळेला सायली सगळ्यात पहिली मिठी मारते आपल्या पूर्ण आजीला आणि मग रूममध्ये गेल्यावर अर्जुनलाही मिठी मारते की मला माझा लहानपणीचा अर्जुन मिळाला. तर आता इथे कुसुमताईने फोन केला आहे आणि लवकरच तू मधुभाऊंना भेटायला ये म्हणून सांगितलं. ती खूप घाबरते, काय झालं जाऊन पाहते तर काय, अरे मधुभाऊ उठून बसले आणि तन्वी अशी हाक मारताय. तर इथे कुसुम म्हणते, तन्वी का, आपली सायली आहे ती, ओळखलं नाही का तुम्ही. तर मधुभाऊ म्हणतात की मी चांगलंच ओळखलं आहे तिला, ती लहानपणी आपल्याकडे आली तेव्हा ती एक माझी सायली झाली, पण तिची खरी ओळख तन्वी ही आहे. चला तर मग पुढे काय ट्विस्ट आहे, जे काय होणार आहे ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार आहे. आणि मधुभाऊंच्या बोलण्यावर कोण कोण विश्वास ठेवणार हेही आपल्याला पुढे जाऊन समजणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.